जालना शहरात नशेच्या विळख्याला आळा घालण्यासाठी पोलिसांनी आता आपली मोहीम अधिक तीव्र केली आहे। कदीम जालना पोलिसांनी एका मोठ्या कारवाईत तब्बल 1100 बटन गोळ्या आणि 76 कफ सिरपच्या बाटल्या जप्त केल्या आहेत। या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 3 आरोपींना बेड्या ठोकल्या असून शहरात खळबळ उडाली आहे। जालन्यात नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांची विक्री करणाऱ्या टोळीचा कदीम जालना पोलिसांनी पर्दाफाश केला आहे। या कारवाईची सुरुवात एप्रिल 28 रोजी झाली होती, जेव्हा पोलिसांनी बटन गोळ्या विकणाऱ्या एका आरोपीला रंगेहात पकडले होते। मात्र पोलीस तिथेच थांबले नाहीत। या गुन्ह्याचा सखोल तपास करत असताना पोलिसांना मोठ्या रॅकेटचे धागेदोरे सापडले। पोलिसांनी या तपासादरम्यान आणखी 2 आरोपींना अटक केली। या तिघांकडून पोलिसांनी एकूण 1100 बटन गोळ्या आणि 76 प्रतिबंधित कफ सिरपच्या बाटल्या असा मोठा साठा हस्तगत केला आहे। जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू यांनी या कारवाईबाबत सविस्तर माहिती दिली असून अंमली पदार्थांच्या तस्करीमध्ये सामील असलेल्या कोणाचीही गय केली जाणार नाही असा इशारा दिला आहे। 28 एप्रिल 2026 ला कदीम जालना पोलीस स्टेशन येथे 178/2026 NDPS कायदा अंतर्गत एक गुन्हा दाखल केला गेला होता। त्याच्यामध्ये एक आरोपी, याचे नाव आहेत सय्यद सलमान सय्यद गफार, त्यांच्याकडून बटन गोली जे एक अँटी डिप्रेशन मेडिसिन आहेत ते हस्तगत केलेली होती। त्याच्यामध्ये आम्ही बॅकवर्ड लिंकेजेस करून मुख्य सूत्रधार कोण आहेत आणि कुठून हे गोळ्या त्यांना भेटली आहेत त्याची माहिती काढून आज 2 सूत्रधार आपल्या ताब्यामध्ये पकडले आहेत आणि त्यांच्याकडून आणि एकंदरीत या गुन्ह्यामध्ये आम्ही 1100चे वर बटन गोळी पकडली आहे आणि 76 कफ सिरपची बॉटल भेटली आहे आम्हाला आणि त्याच्यासोबत 3 आरोपी आमच्या ताब्यामध्ये आहेत। जालना पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे ड्रग्ज माफियांचे धाबे दणाणले आहेत। मात्र शहरात अशा प्रकारच्या नशा आणणाऱ्या गोळ्या आणि सिरप सहज उपलब्ध कसे होतात हा मोठा प्रश्न आता उपस्थित होत आहे। या प्रकरणाचा पुढील तपास कदीम जालना पोलीस करत आहेत।